तू कोण कलेक्टर आहेस का? महिला कंडक्टरचा प्रवाशांशी वाद, व्हिडिओ व्हायरल. तू कोण कलेक्टर आहेस का? होम मिनिस्टर आहेस? मोदी असलास तरी मी काय करू? अशा अत्यंत उद्धट भाषेत प्रवाशांशी हुज्जत घालणाऱ्या शेगाव एस टी आगाराच्या एका महिला वाहकाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतो आहे. वरवट बकाल बस थांब्यावर हा सर्व प्रकार घडला असून महिला वाहकाच्या या वर्तणुकीमुळे प्रवाशांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर आणि टीकेची झोड उठल्यानंतर संबंधित महिला वाहकाने आपली बाजू मांडली. तिने दावा केला आहे की मी कोणाची विनाकारण अरेरावी केली नाही, उलट प्रवाशांनी मला आधी शिवीगाळ केली. केवळ मला बदनाम करण्यासाठीचा ठराविक भाग व्हिडिओ व्हायरल केला जातो आहे. बुलढाणा जिल्ह्याच्या वरवट बकाल बस थांब्यावर एस टी महामंडळाच्या शेगाव आगारातील एका महिला कंडक्टरने बसमधील चढलेल्या जादा प्रवाशांना खाली उतरवून देत त्यांच्याशी अरेरावीची भाषा केली. दरम्यान बराच काळ महिला कंडक्टरने हुज्जत घातली आणि उग्र भाषेचा वापर केला. त्यामुळे काही काळ गोंधळाचं वातावरण निर्माण झालं होतं आणि याचे व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहेत. शेगाव आगाराची एस टी बस वरवट बकालवरून शेगावकडे जात असताना बसमध्ये प्रवाशांनी मोठी गर्दी केली असता महिला कंडक्टर आणि प्रवाशी यांच्यामध्ये किरकोळ वाद झाला. मात्र यावेळी शेगाव आगाराच्या महिला कंडक्टरने बसमधील जास्तीच्या प्रवाशांना खाली उतरवून देत प्रवाशांच्या सोबत हुज्जत घातली. शिवाय तू कोण कलेक्टर आहेस का? होम मिनिस्टर आहेस का? मोदी असेल तर मी काय करू? अशा प्रकारची उग्र भाषा वापरली आणि बराच काळ बस थांब्यावर गोंधळ घातला आणि यावेळी त्या ठिकाणी प्रवासी आणि नागरिकांनी मोठी गर्दी केली. अनेकांनी महिला वाहकाला समजावून सांगण्याचा प्रयत्न केला, मात्र महिला वाहक काही ऐकायला तयार नव्हती. त्याच्याशी सुद्धा वाद घातला. मात्र प्रवाशांच्या सेवेसाठी हे ब्रीदवाक्य घेऊन मिरवणाऱ्या एस टी महामंडळाच्या महिला वाहकाने प्रवाशांसोबत हुज्जत घातली, त्यांच्याशी उग्र भाषेत बोलली, गोंधळ घातला. काही प्रवाशांनी या सर्व प्रकाराचा व्हिडिओ आपल्या मोबाईलमध्ये कैद केला. या व्हिडिओमध्ये महिला वाहक अत्यंत आक्रमक भाषेत प्रवाशांशी बोलताना दिसत आहे. बस थांब्यावरील हा गोंधळ बराच वेळ सुरू होता, ज्यामुळे प्रवाशांना नाहक मनस्ताप सहन करावा लागला. पाहुयात व्हायरल झालेला व्हिडिओ. सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर टीकेची झोड उठल्यानंतर संबंधित महिला वाहकाने आपली बाजू मांडली. तिने दावा केला आहे की मी कोणाची विनाकारण अरेरावी केली नाही, उलट प्रवाशांनीच मला आधी शिवीगाळ केली आणि कामात अडथळा निर्माण केला. या त्रासाला कंटाळून मी स्वतः 112 क्रमांकावर कॉल करून पोलिसांची मदत मागितली. केवळ मला बदनाम करण्यासाठी व्हिडिओचा ठराविक भाग व्हायरल केला जात आहे, असं त्यांनी म्हटलं आहे. कलेक्टर आहेत, होम मिनिस्टर आहेत, मोदी माझे मॅनेज करतात ते. त्याला काय अधिकार मला मॅनेज करायला? तुम्ही होते का? तुम्ही लावलेले चमचा हरवली इथं. तुम्हाला माहिती आहे का नाही? कोण आहे ते सांगा. आणि कोण आहे? काय नाव तुमचं? सरिता गणेश ढोले. काय झालं होतं त्या दिवशी? त्या दिवशी प्रवाशांनी माझ्यासोबत मला शिवीगाळ केली होती. माझ्या गाडीत खूप गर्दी होती, तर मी त्यांना म्हणत होती जागा नाही आहे. तर ते म्हणत होते की का बरं नाही जागा? तर माझ्या गाडीत पहिलेच ऑलरेडी माझ्या गाडीत 75ची बुकिंग झालेली होती. तर काही प्रवासी लटकत होते, त्यांना म्हणत होते तुम्ही पडले तर माझ्यावर येईल. तर ते मला शिवीगाळ करायला लागले होते. आपण त्या प्रवाशांना शिवीगाळ केली असा आरोप होतोय, काय तुम्ही काय सांगाल? त्यांनी मला अगोदर शिवीगाळ केली की आम्ही कोण आहे तुला माहिती आहे का? तुम्ही पोलिसात तक्रार दिली का? मी 112 बोलावली होती तिथं. काय झालं? त्या सरांनी मला थोडंसं मिटवलं आणि सर मला म्हणत होते की तुम्ही चालले जा, मी बघते नंतर काय. आता काय मागणी आहे तुमची? माझी एकच मागणी आहे की जसे माझ्यावर हे झालं तसं त्यांच्यावर पण व्हा. व्हिडिओ रिपोर्ट SPN मराठी, बुलढाणा.